कॅबिनेट बैठक झाली। यामध्ये शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारनं मंजुरी दिली आहे। राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। सरकारच्या या निर्णयामुळे 10,67,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, पीक विमा तसेच नुकसान भरपाई या संदर्भातील एक मोठी अपडेट देखील आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संसदीय समितीची केंद्र सरकारला शिफारस। दर पाडून होत आहे केळीची खरेदी, बाजार समित्यांचे झोपेचे सोंग, चौकशी कारवाईबाबत झाले आहे दुर्लक्ष। जळगाव खानदेशात दर पाडून केळीची खरेदी जोमात सुरू झालेली आहे। द्राक्ष निर्यात नोंदणीत घट शक्य, 9,000 शेतकऱ्यांची नोंद। गेल्या वर्षी 2 लाख टनांचा निर्यात। 20 वर्षापासूनची मनरेगा व्यवस्था एका दिवसात उद्ध्वस्त झाली, राहुल गांधी। साखर निर्यात कोटा वाढवा, अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवा। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची केंद्र सरकारकडे मागणी। हंगामात साखर उत्पादनाबाबत आशादायी कल। ई पीक पाहणी नोंद न झाल्याचे पिकांचे होणार पाहणी। ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीचे गठन। शिधापत्रिकेवरील गहू तांदूळ वितरण प्रमाण पूर्ववत होणार। 1 जानेवारी 2026 पासून होणार अंमलबजावणी। मीरा भाईंदरमध्ये बिबट्या घुसला थेट घरात, 7 जणांवर जीवघेणा हल्ला। एकाच कुटुंबातील तिघांची प्रकृती गंभीर आहे। तसेच बिबट्याला कैद करून नॅशनल पार्क येथे रवानगी देखील केलेली आहे। भारताच्या शांती कायद्यामुळे पाकिस्तानची पाचावर धारण, भारतातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे। मोबाईल न दिल्याचा राग, 13 वर्षाच्या मुलीने घेतला गळफास। छत्रपती संभाजीनगर येथील घटना, आईने मोबाईल न दिल्याच्या कारणावरून रागवलेल्या श्रावणी गणेश सोनवणे या 13 वर्षीय मुलीने गळफास घेतलेला आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.25 लाख शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। रब्बी हंगामात नैराश्य, जिल्ह्यात केवळ 22,467 जणांनी केला पीक विमा संरक्षित। वन्य प्राण्यांचा ज्वारी पिकावर हल्ला, शेतकरी संकटात। पाचोरा घाटनांद्रा घाट रस्त्याची बिकट अवस्था, नूतनीकरण करण्याची मागणी। शेतात काम करताना मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास महाडीबीटीमुळे मदत। बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त नाहीत सूचना। शासनाच्या घरकुलांना मिळेना मोफत योजनेतील वाळू, 5 ब्रास मोफत वाळूची तरतूद, यंत्रणेचेही दुर्लक्ष। मोजक्याच लोकांना करण्यात आले आहे वाळूचे वाटप। पैसे भरून पीक विमा काढला, भरपाईचा रुपयाही मिळाला नाही। भरपाईचे 4 निकष रद्द, पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचा आदेश। ड्रायव्हिंग टेस्ट झाली आणखी कठोर, मगच लायसन मिळणार। अपघात टाळण्यासाठी प्रक्रियेत मोठा बदल। चायना मांजा विकाल वापर कराल तर गुन्हा दाखल होणार, पोलिसांचा कारवाईचा इशारा। विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई। महापालिका निवडणुकीसाठी राजकीय मोर्चे बांधणीला वेग, भाजप शिंदे सेना युतीबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता। उद्धव सेना मनसेची बोलणे सुरू। नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत अधिकाऱ्यांची मातोडा येथे भेट। राज्यात धुळीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील 148 गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत। ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम, किरकोळ भांडणे थेट पोलीस ठाण्यात। रिक्त पदे भरण्याची मागणी। रब्बी हंगामात कांदा लागवडीची लगबग, रोपांना कांद्यापेक्षा जास्त भाव। सध्या बाजारात कांद्याची प्रति किलो दर 27 रुपये किलो दराने विक्री होत आहे। बदलत्या हवामानामुळे 1 एकर लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत तब्बल 20,000 रुपये।
गतिरोधकाचा अंदाज चुकला, कार उडून उलटली, व्यावसायिक ठार, नागरिक मदतीसाठी कॉल करीत राहिले, डायल केला 112 क्रमांक, कर्मचारी नुसते माहितीच घेत राहिले. विहिरीत पडलेल्या बिबट्याची 15 मिनिटात केली सुटका, वैजापूर तालुक्यातील घटना, रेस्क्यू टीमचे कुशलता. सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले 17 लाख कोटी रुपये, कॉर्पोरेट व्यावसायिक करात वाढ, सरकारला 40,195 कोटींचा महसूल जमा. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात 5.4 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान, पारा 5 डिग्रीपर्यंत घसरणार, राज्यात 3 दिवस गारठा वाढणार. निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला 1.39 कोटींचा गंडा, तर हायकोर्टातील अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट. शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संसदीय समितीची केंद्र सरकारला शिफारस. दर पाडून होत आहे केळीची खरेदी, बाजार समित्यांचे झोपेचे सोंग, चौकशी कारवाईबाबत झाले आहे दुर्लक्ष. जळगाव खानदेशात दर पाडून केळीची खरेदी जोमात सुरू झालेली आहे. द्राक्ष निर्यात नोंदणीत घट शक्य, 9,000 शेतकऱ्यांची नोंद, गेल्या वर्षी 2 लाख टनांचा निर्यात. 20 वर्षापासूनची मनरेगा व्यवस्था एका दिवसात उद्ध्वस्त झाली, राहुल गांधी. साखर निर्यात कोटा वाढवा, अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची केंद्र सरकारकडे मागणी. हंगामात साखर उत्पादनाबाबत आशादायी कल. ई पीक पाहणी नोंद न झाल्याचे पिकांचे होणार पाहणी, ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीचे गठन. शिधापत्रिकेवरील गहू तांदूळ वितरण प्रमाण पूर्ववत होणार, 1 जानेवारी 2026 पासून होणार अंमलबजावणी. मीरा भाईंदरमध्ये बिबट्या घुसला थेट घरात, 7 जणांवर जीवघेणा हल्ला, एकाच कुटुंबातील 3घांची प्रकृती गंभीर आहे. तसेच बिबट्याला कैद करून नॅशनल पार्क येथे रवानगी देखील केलेली आहे. भारताच्या शांती कायद्यामुळे पाकिस्तानची पाचावर धारण, भारतातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे. मोबाईल न दिल्याचा राग, 13 वर्षाच्या मुलीने घेतला गळफास, छत्रपती संभाजीनगर येथील घटना. आईने मोबाईल न दिल्याच्या कारणावरून रागवलेल्या श्रावणी गणेश सोनवणे या 13 वर्षीय मुलीने गळफास घेतलेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.25 लाख शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ, रब्बी हंगामात नैराश्य, जिल्ह्यात केवळ 22,467 जणांनी केला पीक विमा संरक्षित. वन्य प्राण्यांचा ज्वारी पिकावर हल्ला, शेतकरी संकटात. पाचोरा घाटनांद्रा घाट रस्त्याची बिकट अवस्था, नूतनीकरण करण्याची मागणी. शेतात काम करताना मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास महाडीबीटीमुळे मदत, बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त नाहीत सूचना. शासनाच्या घरकुलांना मिळेना मोफत योजनेतील वाळू, 5 ब्रास मोफत वाळूची तरतूद, यंत्रणेचेही दुर्लक्ष. मोजक्याच लोकांना करण्यात आले आहे वाळूचे वाटप. पैसे भरून पीक विमा काढला, भरपाईचा रुपयाही मिळाला नाही, भरपाईचे 4 निकष रद्द, पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचा आदेश. ड्रायव्हिंग टेस्ट झाली आणखी कठोर, मगच लायसन मिळणार, अपघात टाळण्यासाठी प्रक्रियेत मोठा बदल. चायना मांजा विकाल वापर कराल तर गुन्हा दाखल होणार, पोलिसांचा कारवाईचा इशारा, विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय मोर्चे बांधणीला वेग, भाजप शिंदे सेना युतीबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता, उद्धव सेना मनसेची बोलणे सुरू. नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत अधिकाऱ्यांची मातोडा येथे भेट. राज्यात धुळीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील 148 गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम, किरकोळ भांडणे थेट पोलीस ठाण्यात, रिक्त पदे भरण्याची मागणी. रब्बी हंगामात कांदा लागवडीची लगबग, रोपांना कांद्यापेक्षा जास्त भाव, सध्या बाजारात कांद्याची प्रति किलो दर
27 रुपये किलो दराने विक्री होत आहे. बदलत्या हवामानामुळे 1 एकर लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत तब्बल 20,000 रुपये. गतिरोधकाचा अंदाज चुकला, कार उडून उलटली, व्यावसायिक ठार, नागरिक मदतीसाठी कॉल करीत राहिले, डायल केला 112 क्रमांक, कर्मचारी नुसते माहितीच घेत राहिले. विहिरीत पडलेल्या बिबट्याची 15 मिनिटात केली सुटका, वैजापूर तालुक्यातील घटना, रेस्क्यू टीमचे कुशलता. सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले 17 लाख कोटी रुपये, कॉर्पोरेट व्यावसायिक करात वाढ, सरकारला 40,195 कोटींचा महसूल जमा. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात 5.4 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान, पारा 5 डिग्रीपर्यंत घसरणार, राज्यात 3 दिवस गारठा वाढणार. निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला 1.39 कोटींचा गंडा, तर हायकोर्टातील अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट.